हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. कोमल स्पेशल रेसिपी या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर सगळ्यांना तर सगळ्यात पहिले हॅप्पी होलीच्या हार्दिक शुभेच्छा. तर हे बघा, मी यासाठी इथे अर्धा किलो डाळ घेतली, स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे थोडंसं. त्यामध्ये तूप पण टाकू शकता, तेल पण टाकू शकता. आणि कुकरच्या इथे मी 4 ते 5 शिट्ट्या करून घेणार आहे. 5-6 पण करू शकता. तर बघू शकता इथे शिट्ट्या झाल्याच्या नंतर डाळ आपली अशी शिजलेली आहे. 5 शिट्ट्या केलेल्या आहेत मी. 5 शिट्ट्याच्या नंतर अशी डाळ शिजलेली आहे. तर आपण यामधलं पाणी काढून घेऊया आमटी करण्यासाठी. तर बघू शकता पाणी असं काढून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये काढून घेते मी डाळ. पाणी सगळं निघून जाईल. मग पाणी निघल्याच्या नंतर आपण पुन्हा पुरण करायला सुरुवात करूया. तर अशा पद्धतीने बघा पाणी निघलेलं आहे डाळीचं. तर आता हे बघा पाणी असं निघलेलं आहे. याचीच आपल्याला आमटी बनवायची आहे. मी यामध्ये थोडीशी डाळ पण टाकते, म्हणजे अशी कुटून टाकल्यासारखी. हे बघा इथे गॅस चालू केला, कढईमध्ये डाळ ठेवलेली आहे. ते अर्धा किलो डाळ आहे, तर अर्धा किलो साखर टाकलेली आहे मी. तर एकदम थोडीशी काढून घेतलेली आहे मी डाळ आमटीत टाकण्यासाठी. तर बघू शकता इथे मी ते सगळं मिक्स करून घेणार आहे. छान मिक्स करायचं आहे. डाळ आणि साखर छान मिक्स करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने छान मिक्स करायचं आहे. आपल्याला छानपैकी असं बघू शकता तुम्ही आता किती आपलं पातळ झालेलं आहे. पातळ होऊन सगळं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे असंच हलवत राहायचं आहे. तर मध्येच लाईट पण गेलेली होती त्यामुळे. तर बघू शकता अशा पद्धतीने सगळं. बघा थोडंफार पाणी आता कमी झालेलं आहे, कारण की साखरेचं पण पाणी सुटतं ना, त्यामुळे पातळ झालेलं आहे. तर अशा पद्धतीने छान हलवत राहायचं आहे, नाहीतर कढईला खाली करपून जाईल. तर बघू शकता तुम्ही इथे मी इलायची आणि जायफळचं पावडर टाकलेलं आहे. सोपचं पण पावडर टाकू शकता तुम्ही यामध्ये. तर अशा पद्धतीने छान मिक्स करायचं. हे पावडर तुम्ही नंतर पण घालू शकता, पण मी अगोदरच घातलेलं आहे, कारण की मी घरी कुटलेलं आहे. तर आपण चाळणीमधून काढताना ना सगळं जर राहिलेलं असेल तर काही चाळणीमध्ये अडकून जातं त्यामुळे. तर अशा पद्धतीने छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्याच्या नंतर, घट्ट झाल्याच्या नंतर पूर्ण आपल्याला पुन्हा चाळणीतून काढायचं आहे. अशा पद्धतीने पण बनवू शकता तुम्ही. आणि डायरेक्ट डाळ असते ना, डाळीला पहिले चाळून हे करून घ्यायचं, पिसून घ्यायचं. तर बघू शकता इथे मी इथे पीठ घेतलेलं आहे. यामध्ये थोडीशी हळदी टाकलेली आहे. हळदी टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे, थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी. आणि छानपैकी आपण आटा बनवून ठेवणार आहोत. तर आटा बनवताना ना पीठ मळून घेताना अर्धा तास तरी ठेवावं लागतं. अर्धा तास 1 तास तरी पीठ ठेवायचं. त्यानंतर खूप छान पोळ्या बनतात. त्यामुळे ना पोळ्या छान बनतात. हे बघा मीठ पण घातलेलं आहे मी. आता छान मी आटा मळून घेणार आहे इथे आणि साईडला ठेवून देणार आहे. आपलं पुरण होईपर्यंत आटा छान असा सेट होऊन जातो. तर यामध्ये मी गव्हाचाच आटा घेतलेला आहे, काय मैदा काही घातलेलं नाही. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ना छान असं मी पीठ मळून घेणार आहे आणि ठेवून देणार आहे साईडला. तर बघू शकता इथे मी पीठ मळल्याच्या नंतर थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि तूप लावून आता साईडला ठेवून देते मी. बघू शकता साईडला ठेवून देते मी. अर्धा तास तरी ठेवू शकता. तर आता हे आपलं पुरण पण झालेलं आहे. चाळणीमधून मी अशा पद्धतीने बघा अशा पद्धतीने घट्ट झालेलं आहे. तर मी ग्लासाच्या साहाय्याने, तांब्याच्या साहाय्याने, कशाने पण चाळणीतून तुम्ही असाच चाळून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळं पुरण करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने झालेलं आहे. ते लाईट पण गेलेली होती. मोबाईलच्या टॉर्चनेच मी पूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे. तर बघू शकता इथे आपण आता पोळ्या करायला घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला साईडने पतला करून घ्यायचं आहे, आतमध्ये थोडं जाडं ठेवून द्यायचं आहे. नंतर आपल्याला यामध्ये मी जेवढा आटा घेतला आहे तेवढंच पुरण, पण त्याच्याहून थोडं जास्त पुरण घ्यायचं आहे. तेव्हा चव लागते, नाहीतर चवच लागणार नाही. आणि गोड पण बघू शकता तुम्ही. मी आटा किती कमी घेतला होता आणि पुरण किती जास्त घेतलेलं आहे.
तर अशा पद्धतीने आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही थोडं थोडं हाताला दाबून दाबून आपल्याला अशा पद्धतीने त्याला बंद करायचं आहे. आणि नंतर बघू शकता तुम्ही असं तोंड दाबत दाबत आणून आपल्याला नंतर सगळंच आपल्याला त्याच्या आतवरचं पीठ काढू पण शकता, पण मी नाही, मी तिथेच असं चपटं करून त्याला तिथे दाबते. तर अशा पद्धतीने आपल्याला आता आपली पोळी छानपैकी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे. पीठ जास्त लावायचं नाही, कमीच लावायचं आहे. हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने काठं थोडेसे दाबून घ्यायचे, आतमध्ये थोडंसं जाडच राहू द्यायचं, कारण लाटताना आपण ना आधी साईडने लाटून मग नंतर काठं लाटून घ्यायची. हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे पोळी, कारण की फुटणार नाही. बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने अगोदर काठं लाटून घ्यायचे, मधात पण लाटायचं, काठं लाटून घ्यायचे, साईडने थोडंसं फिरवत राहायचं आणि खाली पण बघायचं पीठ लावा लागतं का नाही, कारण की ना चिपकणार नाही. नाही तर बघू शकता जर पीठ खालचं हे झालं ना तर पोळी चिपकू शकते खाली. अशा पद्धतीने तुम्हाला जेवढ्या आकाराची पाहिजे तेवढ्या आकाराची तुम्ही बनवू शकता. पतली बनवू पतली पण जितकी पाहिजे बघू शकता. आता इथे मी जितकी पतली पाहिजे तितकी बनवू शकता तुम्ही पतली. तर बरोबर एवढी मोठी बनवलेली आहे मी. तव्यावर आता छान असं तूप टाकते, तुपाचा शिरकावा टाकते आणि नंतर पोळी टाकते मी. तर अशा पद्धतीने मी अशाच आपल्याला सगळ्या पोळ्या बनवून घेणार आहेत. बघू शकता तुम्ही खूप छान मस्त पोळ्या बनवतात. आणि हे माझे असं पण नाही की एकदम चांगले गहू आहेत, यामध्ये राशनचे गहू आणि चांगले गहू थोडेसे मिक्स करून मी आटा दळून आणते, त्याचेच आहेत हे. मैदा बिदा काही घातलेलं नाही. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने खूप छान पोळ्या बनतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा एकदा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्याकडे ना पोळी म्हटल्याच्या नंतर बघू शकता इथे पोळी थोडीशी फाटली पण, आणि पुरण जास्तच भरायचं. पोळी थोडी फाटली तर चव येते, नाहीतर आटा खाल्यासारखी लागते. त्यामुळे पोळी अशा पद्धतीनेच जास्त पुरण भरूनच करायची. बघू शकता इथे तूप लावून छानपैकी मस्त मी अशी भाजून घेते पोळी. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. तर आमच्याकडे होळीला तर नैवेद्य ठेवायसाठी पुरणपोळीचा नैवेद्य ठेवतात. तर अशा पद्धतीने पोळ्या बनवल्या आहेत. तर व्हिडिओ माझा थोडा लेटच झाला पण चालेल. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी पोळ्याची तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं तर. अशा पद्धतीने अशा छानपैकी सगळ्या पोळ्या टम्म फुगतात पोळ्या. तर अशा पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत सगळ्या पोळ्या. तर तुम्हाला तर अगोदर पुरण चांगलं बनलं ना तर पोळ्या एकदम परफेक्ट बनतात. त्यामुळे आता हे बघा तर माझी लाईट गेली, त्यामुळे मी आता कसं तरी बनवला हा व्हिडिओ. बघू शकता तुम्ही अंधार पण पडत होता खूपच. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या बनवून घ्यायच्या आहेत. एकदम छान आणि अशा टम्म फुगतात पोळ्या ह्या. तर बघू शकता तुम्ही किती छान अशी पोळी छान अशी फुगलेली आहे. बघू शकता एकदम पोळीसारखी चपातीसारखी आपली पोळी छान अशी फुगलेली आहे. आणि एकदम मऊ मऊ लुसलुशीत अशी पोळी झालेली आहे. तर अशा पद्धतीनेच आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. आणि बघू शकता इथे माझी लाईटच गेली टायमावरच. तर मी इथे टॉर्च लावलेला आहे. बघू शकता बरोबर दिसत पण नाही आहे पोळी. तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या करून घ्यायच्या आहेत. तर कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.